अस्सलाम वालेकुम आदाब दोस्तों। शिवना के अंदर मुबारकबाद दे रहे मंत्री अब्दुल सत्तार साहब को पालक मंत्री बने, इसकी मुबारकबाद राजू बाबा और ग्राम पंचायत से सदस्य जो शिवना के आपको नज़र आ रहे सलीम भाई और अजंता पुलिस स्टेशन के एपीआई साहब, तमाम लोग जो आपको नज़र आ रहे मुबारकबाद देते हुए। पूरी जानकारी वीडियो में आपको हम देने वाले, लास्ट तक बने रहे हमारे साथ अजंता न्यूज़ पे दोस्तों। अगर आपने अभी तक हमारा चॅनल सबस्क्राइब नहीं किया तो अभी सबस्क्राइब कर। मला होईल त्याचा निश्चित आपण हे घेऊया। वेळ फार झाला, खरं म्हणजे मी यायला लेट झालो त्याबद्दल क्षमा मागल। शेतकऱ्यांना आता आपण वीज बिल माफ केला, पुढच्या भविष्यामध्ये कोणालाही 7.5 च्या हाऊस पॉवर पर्यंत बिल येणार नाही। एमएससीबी ने अजून एक नवीन योजना जी आपली आणलेली आहे, ती योजना आपली सौर ऊर्जा प्रत्येकाच्या घरावर कदाचित त्याला घ्यायचं असेल, त्याच्या घराच्या लोड प्रमाणे तर 70% अनुदान आणि 30% त्याला कर्ज देऊ, जेणेकरून तुम्हाला आपल्या घरावर सोलर पॅनल लावला तर घराचा एमएससीबीचा 25-30 वर्ष बिल येणार नाही। आणि दुसरं असं आहे का आपल्याला मी जे बोलू लागलो का ते तुमची जी वीज सेव्ह होईल, ती जी शिल्लक राहील त्या विजेचा दिवसामध्ये आपण शेतकरी बांधवाला वीज देऊ शकतो। यासाठी सरकारची ही योजना आहे। याचाही लाभ आमच्या सिल्लोडमध्ये 15,000 घरांवर आता आम्ही सोलर पॅनल बसू लागलो। त्यांच्या घरामध्ये लागणारा जितका विजेचा त्यांना लागणारा जो लोड आहे तो आता त्यांच्या घरावरच तयार होईल आणि त्याचा फायदा निश्चित त्यांना मिळेल। या सर्व गोष्टी बोलण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचा मंत्री असल्यानंतर त्यांनाही मी वेगळ्या योजनेचा लाभ दिला। मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन जो 30 कोटी रुपए का था उसको 500 कोटी रुपए किया गया है। जो माइनॉरिटी की लेडीज हैं उनके लिए अलग से बचत गटों को पैसा दिया जाएगा। जो हमारे हिंदू भाई हैं उनकी जो महिलाएं हैं, जो बहनें हैं, उनके लिए 30-30 हजार रुपए वो भी अलग से, पहले अगर बचत गटों ने 15,000 लिए होंगे और 15,000 दिया जाएगा, ताकि त्यांना आपण 30,000 रुपये पर्यंत त्या महिला भगिनीला सक्षम करण्यासाठी वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय आपल्या परिवाराला सक्षम करण्यासाठी तुम्हाला ते देण्याचं काम कुठेही मी कमी पडणार नाही। शासनाने आता तरुण जे शिकलेले आहेत 12वी पर्यंत जे पास आहे त्यांना 6,000 रुपये, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर 10,000 रुपये, डिग्री होल्डर असेल तर 8,000 रुपये, असं जे शिकलेले तरुण तरुणी आहे याही बहिणीला बांधवांना त्याही तरुणाला आपण आपला सन्मान योजनेच्या अंतर्गत जोपर्यंत नोकरी लागत नाही, जोपर्यंत त्याला तो स्वतःच्या याच्यावर आपल्या स्वतःचे पैसे कमवत नाही, त्याच्यासाठीही ती योजना आणली। दुसरं आपण पाहिलं का आता आपण शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान झालं होतं ते नुकसान भरपाईचे पैसे दिले, काही लोकांचे राहिलेले 1 रुपयामध्ये विमा काढला, विमा कंपनीच्या लोकांनी काही पैसा दिला, काही बाकी आहे। हे सर्व छोट्या छोट्या योजना आहे सरकारच्या माध्यमातून। मी कृषी मंत्री असताना जी योजना चालू केली त्याचाही आता एक हप्ता शेतकऱ्याच्या 6,000 रुपये जे आपण पंतप्रधान मोदी 6,000 देतात, राज्य सरकार मुख्यमंत्र्यांची 6,000, शेतकऱ्यालाही 12,000 रुपये दिले। म्हणजे प्रत्येक वर्गाला या 5 वर्षांमध्ये काही ना काहीतरी देण्यात आलं। अनेक योजनेचा लाभ देताना महिला ज्या भगिनी ज्या बहिणी आहे त्यांना लाडली बहीण या नावाच्या योजनेमध्ये समाविष्ट करून 3 कोटी महिला भगिनींना आपण आता त्यांचा सन्मानाचा पगार बांधून देणार आहे, जे प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटवर येईल। आणि हे काम जे आहे खारीचा वाटा का होती, सरकारच्या तिजोरीतून तो पैसा त्या महिला भगिनीच्या अकाउंटवर जाईल। यासाठी 2 तारखेला आपण सर्वांनी यावं। 2 तारखेला आल्यानंतर तिथे मुख्यमंत्री महोदय सर्व एक माहिती आपल्याला ते स्वतः देतील। पूर्ण कार्यक्रम जो राहील तो 3:30 वाजेला संपल, 1 वाजेला चालू होईल आणि 3:30 ला संपल। जाताना येताना मग जेवण करून त्या सर्व महिला पुरुष आपले तरुण कार्यकर्ते पूर्ण वयोवृद्ध असेल, जे शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित पीडित सर्व लोकांनी काही ना काहीतरी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे, त्यांच्या सन्मानासाठी यावं ही विनंती करण्यासाठी खरं म्हणजे मी इथपर्यंत आलो। लेट झालो त्याची माफी मागितली, परंतु लेट होण्याची कारणं तुम्ही समजू शकता। पुऱ्या तालुक्याला राऊंड मारणं सकाळी 7 वाजेपासून सुरू आहे। काही राजू शेट्टी साहेब त्याच्यामध्ये आहे, त्याच्या शेतकरी स्वाभिमान संघटनेच्या वतीने एक डेलिगेशन आलं होता, त्याचे 100-1 लोक आले, त्याच्यासोबत 1.5 तास गेला, ते 1.5-2 तास एकदा लेट झाले। मग सर्व कार्यक्रम सातत्याने लेट होत असतात, पण त्यांच्याही भावना त्यांच्याही मागण्या शेतकरी बांधवांसाठी होत्या।
शेतकरी बांधवांच्या ज्या मागण्या असतात, ज्या भावना असतात, त्याला जोडण्याचं काम, त्याला न्याय देण्याचं काम, त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी माझे 1.5-2 तास त्या राजू शेट्टी साहेबांची चर्चा करण्यासाठी गेले. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेतकरी बांधव त्यांचा डेलिगेशन आला होता. त्यासाठी मी लेट झालो, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागल. परंतु आपण सर्वांनी 2 तारखेला यावं याचा निमंत्रण देण्यासाठी मी खास आलो. 2 तारीख को आप सब लोगों ने आना चाहिए. उसकी दावतनामा लेके मैं आया हूँ और मुझे लगता है कि बड़े पैमाने पे लोग वहाँ आएंगे और सबकी फाइलें उसी दिन 2 तारीख को जितने लोग आएंगे उनको मंजूरी पत्र भी मिलेगा और उनका अकाउंट के ऊपर पैसा 2 महीने का भी चले जाएगा. ये गारंटी देने के लिए मैं यहाँ आया हूँ. इसके लिए हाँ, मेरे पीछे नहीं. यस बॉस, यस सर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या ठिकाणी साहेबाला पालकमंत्री पद न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी काही सत्कार मूर्ती त्या ठिकाणी सत्कार करणार आहे साहेबांचा. या ठिकाणी आपले लाडके व्यक्तिमत्व माननीय विकास महर्षी आपले लाडके नेते अब्दुल सत्तार साहेब यांचा सत्कार होत आहे आणि या सत्कारासाठी येथे जमलेले सर्व बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. हे सत्कार सय्यद सलीम भाई, पंचायत समिती मेंबर राजू बाबा काळे, पप्पू राऊत, राव काका, सलीम हाजी साहेब, डॉक्टर सलमान साहेब, राजिक सेठ, इम्रान मोमीन, श्यामराव होडकर, गणेश सपकाळ यांच्या वतीने होत आहे. लाखों दिलों की धड़कन आली जनाब अब्दुल सत्तार साहब, इनका इस्तेकबाल हमारे बाबू भाई कर रहे हैं और इसी के साथ जिसका हमें बेसब्री से इंतजार था, असे व्यक्तिमत्वाचा आपल्याला आतुरतेने आपण वाट पाहत होते, ते आपले मध्ये उभे आहेत आणि त्यांचा सत्कार सर्व जनते मुख्यमंत्री योगी लाडली बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी विकास महर्षी जनता